नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. भारतीय मान्सून याविषयीची माहिती 2 व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, जो मी दुपारी माझ्या ब्लॉग चॅनलवरून प्रसिद्ध करणार आहे. त्यामध्ये संपूर्ण मान्सून संदर्भातली सविस्तर माहिती असेल. तर या व्हिडिओमध्ये साधारणपणे मान्सून आगमन करण्याची म्हणजे मान्सून येण्याची पद्धत कशी असते आणि त्याच्या तारखा काय असतात याविषयीचा हा विशेष व्हिडिओ आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सबस्क्रायबर्सला देणार आहोत. समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर एक नवीन WD हा मैदानी भागाकडे सरकतोय. त्याचा काय परिणाम होईल हा फक्त 24 तासासाठी आपण बघणार आहोत. 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची नोंद होणार नाही. काल देखील महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस होणार नाही असं आपण सांगितलं होतं. केवळ या ठिकाणी एक पावसाची घटना घडलेली आहे. बाकी महाराष्ट्रात कुठेही पाऊस झालेला नाही. आजचा व्हिडिओच आपला मुख्यत्वे करून मान्सूनचं आगमन या संदर्भातला आहे आणि यामध्ये नॉर्मल डेट्स, न्यू डेट्स आणि संभाव्य तारखा या संदर्भातील हा अंदाज आहे. कारण आपण सध्या महाराष्ट्रातील हवामानासंदर्भात फार चर्चा करत नाहीत, तर विशेष व्हिडिओ सध्या आपण बनवतो आहोत. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला साधारणपणे मान्सूनच्या हालचाली या इंडियन ओशनमध्ये भारतीय समुद्रात बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला साधारण कधीतरी अगदी मेच्या सुरुवातीलाच सुरू होतात. आता गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर 14-15 तारखेलाच मान्सूनचा प्रभाव सुरू झाला होता आणि अगदी 1-2 मेपासूनच त्याची हालचाल सुरू झाली होती. पण हे अपवादात्मक वर्ष असतं. परंतु नॉर्मल तारखा ज्या आहेत त्या 20 मे अंदमानाच्या दरम्यान, त्यानंतर त्याची बंगालच्या उपसागरामध्ये प्रोग्रेस होते 26 मेपर्यंत. साधारण अंदाजे 1 जूनपर्यंत तो केरळात दाखल होतो. त्यानंतर मग तो 5 जूनमध्ये दक्षिण कर्नाटकाच्या किंवा कर्नाटकाच्या बऱ्याच भागात पोहोचतो 5 जूनच्या दरम्यान आणि 10 जूनच्या दरम्यान तळकोकणापर्यंत तो पोहोचतो. त्यानंतर 15 जूनला तो महाराष्ट्र ओलांडून गुजरात, मध्य प्रदेशकडे सरकतो. साधारणपणे आपण त्याची जर पश्चिम किनारपट्टी भारताची बघितली तर त्यावर आपण तारखा बघतो. 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान तो जवळपास राजस्थानपर्यंत पोहोचतो आणि भारताला पूर्णपणे व्यापतो. याच्यामध्ये काही नवीन तारखा देखील आणि जुन्या तारखा देखील आहेत. जुन्या तारखांमध्ये आपण बघतो की फार बदल नाही आहे, परंतु तो बदल जो होतोय तो होतो साधारणपणे आता आपण 20 जून म्हटलंय, 1 जुलै म्हटलंय, तर या ठिकाणी नवीन तारखा 1 जुलै 8 जुलैपर्यंत दिल्यात, परंतु त्या 15 जुलैपर्यंत साधारणपणे जुन्या तारखा आहेत. आणि मग भारताच्या पूर्व भागाकडून देखील याच पद्धतीने प्रोग्रेस होते, परंतु त्यामध्ये थोडा बदल असा असतो की आपण 1 जुलैपर्यंत साधारण संपूर्ण उत्तर भारत व्यापून 8 जुलैपर्यंत हा पूर्ण प्रवास मान्सून करतो. अशा प्रकारचा एक नवीन तारखांचा अंदाज आहे. आपण जुन्या तारखा आणि नवीन तारखांमध्ये फार बदल या ठिकाणी दाखवलेला नाही आहे आणि साधारणपणे आपण हे जे अंदाज दिलेले आहेत याचा सोर्स जो आहे तो इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्याचा सोर्स आपण या ठिकाणी ऑनसेट मान्सूनसाठी घेतलेला आहे. आणि असा एक प्रघात आहे की साधारणपणे जेव्हा एल निनोचं वर्ष असतं तर या काळामध्ये मान्सून थोडा लेट होण्याची शक्यता असते 1-2-3 दिवसांनी. त्यामुळे आपण जर निर्धारित तारखांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी ज्या हालचाली आहेत त्या 20 मेच्या दरम्यानच दिसतील. त्यामध्ये फार बदल होईल असं वाटत नाही, परंतु त्याचा प्रोग्रेस हा धीम्या गतीने होईल. म्हणजे साधारणपणे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान मेच्या मान्सूनच्या हालचाली सुरू होतील. त्यानंतर तो थोड्या धीम्या गतीने पुढे येऊन 5 तारखेपर्यंत जूनच्या केरळमध्ये दाखल होईल. म्हणजे साधारण 1 जून ते 5 जून ही तारीख या ठिकाणी असणार आहे. आता ही निश्चित नाही, कारण यासाठी 1 मे नंतर आपण जो अंदाज देऊ त्यामध्ये अधिक ॲक्युरेसी येईल.
पुढे तो कर्नाटकाला ओलांडण्याकरता साधारणपणे 8 तारखेपर्यंतचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्याकरता त्याला 12 तारीख उजेडू शकते किंवा 13 तारीख उजेडू शकते. महाराष्ट्राला व्यापण्याकरता त्याला जवळपास 16 जूनपर्यंतचा कालावधी लागू शकतो आणि गुजरातमध्ये त्याचा प्रवेश 20 तारखेच्या ऐवजी 23 तारखेपर्यंत होईल असं दिसतंय. आणि आपला अंदाज आहे की साधारणपणे हे आपलं स्वतःचं मत आहे, 1 जुलैपर्यंत साधारणपणे तो राजस्थान गुजरातला व्यापून पुढे जातो. तर साधारण यावर्षी त्याला 5 जुलैपर्यंतची वेळ लागू शकतो आणि संपूर्ण भारत व्यापण्याकरता जी काही 8 जुलैची तारीख आहे ती जुनी तारीख 15 जुलै हीच राहू शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या वर्षीच्या मान्सूनच्या प्रोग्रेसमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की एक 2-3 दिवसाचा किंवा 4 दिवसाचा डिले असण्याची शक्यता आहे. अल निनो आणि ला निना आयोडी याची स्थिती काय आहे याचा आपण व्हिडिओ कालचा दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा पाऊस पडेल हा अंदाज आपण काल व्यक्त केलाय. त्यामुळे अजून फार घाबरण्यासारखी परिस्थिती मला दिसत नाही. आपण लवकरच महाराष्ट्रातील मुख्य पिकं कोणती आहेत, त्यासाठी हवामान कसं असावं लागतं आणि साधारण द्राक्ष बागांवर हवामानाचा काय परिणाम होतो या संदर्भातला व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. तो व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश हा हवामान अभ्यासकांनी हवामान अंदाज देताना कोणती काळजी घेतली पाहिजे, आपल्याला शेतकऱ्यांना मदत करणे हा जर हेतू असेल तर शेतकऱ्यांचं नुकसान कुठे होऊ शकतं आणि तो अंदाज कसा टाळला पाहिजे या संदर्भातील आपला हा व्हिडिओ असणार आहे. लवकरच तो आपण अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रसिद्ध करू. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.